ही काय फालतूगिरी आहे? आय हे काय? फालतूगिरी नाही, नवीन रेट आहेत. लोकांनी पोटभर खाऊ घालायचं असं आईचं व्रत आहे. बया आता लोकांच्या खानावळीत जाऊन तुम्ही काय तुमची व्रत पूर्ण करत बसणार आहेत का काय? ती व्रत बीत सगळी कर्ज फेडी नंतर सध्यासाठी हाच रेट फायनल आहे. नाही चालणार. ही अस्मी नको. काय नको? सारखी यांची मनमानी खपवून घ्यायची नाही. आखी तुझ्या लेकींमुळे तुझी शपथ मोडणार बघ. काय नाही मोडत शपथ. आय तुला बी माहितीये चुकीचं आहे. अगं वय, पण आता मालक ते आहे. जे काय चूक बरोबर असेल ते त्यांचं. अगं पण या रेट मध्ये गिराईकच येणार नाही. अस्मे, अगं ते मालक आहेत, रेट बी तेच ठरवणार. माझ्यासाठी तू शांत राहा. बया झाला यांचा इमोशनल ड्रामा परत सुरू झाला. मला तर का नाही ह्याच्याने आता अशिरिटी होणार आहे. चला चला कामाला लागा. आखे एक काम कर, चल तू का नाही भांडी घासाय घे. शांते तू आज जा आत लावर. आणि पोरीनो तुम्ही इथलं सगळं आवरायला घ्या. हे काय सगळे ताटाबिटा अशीच पडली. चला 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 पटापट कामाला लागा. ही सांभाळून काय करायला? आज आज मजा येणार रे. आज राधाकाची शपथ तरी मोडणार, नाहीतर गोपी शेठ हात पाय तरी मोडणार. आईमुळे गप बसायला लागते. नाही ते यांचं काही खरं नव्हतं. माझं तर म्हणणं आहे तू आईचं ऐकूच नकोस दीदी. ते फिरवूनच नाही. आईची शपथ मोडली नाही पाहिजे. आईसाठी शपथ स्वाभिमानापेक्षा महत्वाची. अशी काय तर जादू व्हायला पाहिजे आणि निश्चित दादा इथे यायला पाहिजे.
बोर्ड कुठं आहे? बोर्ड तिकडे का ठेवलाय? अ, अ, त्या त्या बोर्डच्या फ्रेमचा मुळा निघालाय. असं होय, मग दुरुस्त करतो, 2 मिनिटात होईल. अरे नाही नाही कशाला म्हणजे तुला त्रास कशाला? त्रास कसला त्यात? लगेच होईल, आत्ता करतो, थांब. अरे दादा मिस्त्री येणार आहे, तोच लावणार आहे. हा हा निशी जेवायला बस की, मी वाढते. जेवायला? अगं ताई लय जेवलंय. अस्मीनं डबा दिलेला की. हा मला असं का वाटायलंय तुम्ही मला फसवताय? लेकरा आम्ही काय फसवतोय? इथं कुठं कसलं होरत चालू आहे? अरे अरे म्हणजे हे व्रत उत्सवागत नसतंय, म्हणजे आतल्यात चालू असतंय. ते फक्त मनापासून करत राहायचं. चालू दे. बाकी चाललंय. काय मुन्नू, अभ्यास कसा चालू आहे? हा चांगला चाललाय. आणि सर कसे आहेत? त्यासनी खानावळीत जेवायला बंदी नाही ना? ह्यापुढं तुम्ही माझ्या खानावळीत कधीच जेवायचं नाही. खानावळीच्या मालकीनी संग नीट बोलला नाही, त्याची शिक्षा. तुला बंदीचं कसं? अगं काहीतरी झालं ना. मी एकदा दोनदा त्यांना बाहेर खाताना बघितलेलं. हा 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 आता सगळं ओके. हा मुन्नू, तुझ्या दीदीचा दाग बघितलास काय? अगं ताईला हसायला दीदीची परमिशन लागते. अच्छा नाही घेते. नाही बरं आहे. का हे दर तुझ्या खानावळीतले वाटत नाहीत? आज का केलंस? अरे ते अगं मुन्नू, अगं तुला सांगितलेलं ना तो बोर्ड पुसून ठेव म्हणून. कॉलेजला जायला लागल्यापासून नवीन आयडिया सुचायला लागल्या तिला. हा महागाई किती वाढल्या? अगं मुन्नू, महागाई काय काल परवा वाढल्या वय. आणि ही खानावळ राधाक्काची खानावळ.
हा सॉरी. बरं मी निघतो. पण इथं का आलायस? म्हणजे काय काम होतं का? हा अगं कामच होतं. तुझा मोबाईल द्यायला आलतो आणि न देताच निघालतो. हे घे, गॅरेज मध्येच विसरलेलीस. मी माझा मोबाईल तिथं विसरलेले. मला वाटलेलं पर्स मध्ये ठेवलाय. वय तू ठेवलेलाच पर्स मध्ये, पण मला ते येता यावं म्हणून मीच लपवून ठेवला. काय पण काय बोलालीस? विसरलीस तर मान्य कर ना. असं माझ्याकडनं कधी होत नाही म्हणून. असो, निघायच्या गडबडीत राहिला असेल. असेल, किंवा मग मोबाईल त्याचा तो आपोआप बाहेर येऊन लपून बसला असेल. आणि हा मुन्नू, तुमच्या नवीन रेट प्रमाणे डब्याचे किती होतात ते क्लिअर सांगा. हा चला काय येतो. आणि हे काय काय? अगं ताटात तसंच जेवण. जेव का सगळ्या लोकांनी वाढून पोट भरलं तुझं? हा जेव जेव. वय पहिले उठ माझ्या जागेवर ना उठ. चला चला बस झालं, नाटक बिटक संपलं आता. कामाला लागा, आळम टळम करू नका. केवढा उशीर झाला. ते इकीला डबा पाठवायचा. चल 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 कामाला लागा. चला चला. ये बारक ये. तो फळा पुसलास ना, नवीन रीट ली. चल पहिले लवकर चल. ये पहिली. आके सगळ्या कामाला लागल्या, तू बसलीच आहेस. चला लागा कामाला. हा वय हा. पण तुमच्या सहकार्यामुळं माझ्या लेकराला इथं काय झालंय काय बी समजलं नाही. लय उपकार झाले तुमचे. हा उपकार झाले ना, मग आता ते उपकार झाले हे कधीच विसरू नकोस. आता माझ्यावर उपकार कर आणि कामाला लाग. हा माझ्या खानावीत मला अशी उगाच आळमटळम केलेली अजिबात आवडत नाही. हा चल मग या इकडं. अरे त्याचा काही नेम नाही. परत बिरत आला तर बाजार उठल आपला. गेला त्यो काही येत नाही. जा ती बारकी बरोबर रेटली ते का नाही बघा. जा काही येत नाही तो. गेला गेला ना. हा गेला गेला. तिथला तमाशा संपला वाटत. कोणाचा फोन आला? गोपीनाथ शेठ. हाय शेठ बोला की. ए गावठी 90 कुठं आहेस? नाही हे काय इथंच आहे की मी. आणि जिथं असेल तिथून निघ आणि पहिले जाऊन 90 मार. आणि बघ पैसे मी देतो म्हणून सांग. आला चालते की. गोपीनाथ शेठ कुठल्या खुशीत मारू? अरे ते निर्मला मॅडमचं पोरग यालाय म्हणून तू आधी फोन करून सांगितलं, म्हणून त्याला काही कळून न देता गडवू शकलो. आणि बघ इंग्लिश 90 पाहिजे असेल ना तर तसं सांग.
काय गोपीनाथ शेठ हं? अ, अहो मी तुमचं एवढं मोठं काम केलं आणि तुम्ही फक्त 90 वर वागवताय व्हय? नाही 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 हं. आता आपल्याला आज वेगळंच गिफ्ट पाहिजे हा काय वेगळं गिफ्ट? हॅलो हा बोल की त्याने. हा फोन दिलास का रे अस्मीला? अगं होय आत्ताच दिला. सगळं ओके आहे ना तिथे? होय पण तू असं का विचारलंस? सगळं जर ओके आहे तर अस्मी रडत का होती? निशीपासून काय लपवावं लागतंय म्हणत होती. हॅलो हॅलो तनया. हा हा बोल ना. अगं सगळं ओके ना असं का विचारलंस? अरे काही नाही, मला उगाच असं वाटलं की आज मी कुठल्या तरी टेन्शन मध्ये आहे. उगाच उगाच का वाटलं? काल लवकर गेली ना ती आणि आजही घाईघाईत फोन विसरून गेली. सो हा अगं नाही तुला बोललेलो ना तिचं व्रत वगैरे चालू आहे काय तर त्याच टेन्शन असेल. हा सोड ना, मी उगाच काहीतरी विचार करत बसते. आपण भेटूया. हा आता मी घरीच चाललोय. कूल, भेटूया मग. बाय. हा बया बाबू किती व्याप आहे खानावळीचा, वय आणि तो सांभाळण्यासाठी तू काबाड कष्ट करते. राब राब राबत्या. थकत असशील नव सिनोरिटा. हा आपण इथं काम करतो आणि लोक बघा काय करतायत, टाइमपास. या मुन्नू, ते अभ्यासाचं नाटक आता पुरे झालं हा. आणि काय पुस्तक कसलं अभ्यास आहे ते अक्षर पण लागत नाही पुस्तकातलं. तू पहिली उठ आणि खानावळची साफसफाई करून घे. हा आणि त्या साफसफाईच्या आधी माझा काउंटर पहिलं नीट व्यवस्थित एकदम पुसून घे. काय टेबल खुर्ची एकदम व्यवस्थित स्वच्छ स्वच्छ कर. काय चल पहिली हो. आणि ती सगळी साफसफाई झाली का नाही की जा जरा अक्केला मदत कर, थोडी माणुसकी दाखव. आपण स्वतःला वाचवण्यासाठी नाटक केलं, पण राधी ती तिच्यावर केलेले उपकार समजाले. खरंच की वाटू दे, उपकार वाटू दे. त्या उपकाराच्या बदल्यात मी अक्केकडनं काय ना काहीतरी वसूल करते का नाही बघाच तुम्ही. आलं आलं पाहुणं आलं. ए गाव, ए जगन शेठ, या 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 या. जगन शेठ आले, जगन शेठ आले. या 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 जगन शेठ, या या या. हळू 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 हळू. कोण आलाय? या बघा यार, कुठे आहेत सगळे? कुठं आहेत सगळे? या बाहेर या. ए अर्चू, मुन्नू. हा मुन्नू कुठं आहे तू? ये इकडं. शांता ये बाहेर ये, सगळ्यांनी बाहेर या. या 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 या. आपल्या खानावळीत आज स्पेशल गेस्ट आलाय, जगन शेठ. यासनी फुल रिस्पेक्ट देऊन जेवण वाढायचं. काय समजलं? हा
चला जगन शेठ बसा. बस 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 रे. जगन शेठ अं, भरपेट होऊ द्यायचं, काय हवं ते मागायचं, तांबडा पांढरा काय पाहिजे ते मिळेल काय. हा तुम्हाला यापैकी कुणी वाढायला पाहिजे? कोण नाही. अस्मी हो गोपीनाथ शेठ, ही अस्मी जर का मला वाढणार असेल तरच मी इथं जेवणार. रिस्पेक्ट रिस्पेक्ट. हे अस्मे, मी इथं बसून जेवणार आहे. तेव्हा माझ्यासाठी स्पेशल नॉनव्हेज थाळी, हा नॉनव्हेज थाळी घेऊन ये. जा, जा. गोपीनाथ शेठ, ही अस्मी म्या जेव्हा इथं दारू पिऊन यायचो ना तेव्हा ही अस्मी मला इथून हकलून लावायची. आणि आज तीच मला जेवायला वाढणार. आली आली आली. पाणी कुठे प्यायला पण ऐकलं का अस्मे? बर आज मी हिच दारू पिऊन जेवणार आहे. आयो सांगलं काय? बारके जा जरा कपडा घे ग आणि तिकडे फडका मारून घे. जा साफ करते केवढं सांडलंय बघ. बाबू पुस पुस. महाते शपथ घेऊन सांगते का, ते कर्ज फिटेस्तोर माझी खानावर यामिनी आणि यांच्या ताब्यात राहील. अस्मीची मदत या बाबतीत मी अस्मीला कोणता बी विरोध करू देणार नाही.
दिसत नाही काय? जरा नीट साफ करून घे ना, केवढं सांडलंय ते. मी नीटच साफ केलेलं. ह्यानं मुद्दाम सांडले. काय रे जगण्या, नीट खाता येत नसेल तर ए, आवाज खाली. या खानावळीचं का नाही मॅनेजर आहे तो, आणि तू नो करायची सुरू नकोस. आणि जगन शेठ असं म्हणायचं. बया बया, या बाईचं तर का नाही मला काही कळतच नाही. काय डोळे फुटले का काय तुझे? हा, एवढी चांगली भांडी घासली होती तर परत भांडी घासायला लागणार. या भांड्यात देणार होईल लोकांना जेवायला. हा काय सगळा काय प्रकार चाललाय? ही बाई मिरवत सगळ्यांसमोर तुमचा अपमान करायला आणि तुम्ही सहन करायला वय? हे तुमचं व्रत आहे? निशी प्लीज शांत हो. का आणि कसा शांत राहू मी? या नालायक माणसांनी खाण्यावर कब्जा केला आणि तू साधं सांगितलं बी नाही वय मला. अक्का तू बी काय कळवलं नाही मला? अरे माझं ऐकून तर घे. मी मगाशी इथं आलतो तेव्हा सगळे नाटक करायला तुम्ही, पण मोहितनं मला सगळं सांगितलं. सगळं कळालंय मला. ए गोपीनाथ, लेकरा, बस झाली तुझी नाटकं. इथलं 0 मिनिटात निघायचं, नाहीतर तुमचं काही खरं नाही. आम्ही कशाला जायचं? आमची खानावळ आहे. या अमिनीची खानावळचा बोर्ड आहे वरती, ते वाचला नाही का? नाही सांगणार, नाही सांगा ना तुम्ही. ऐक, निशी थांब. हे बघ, मला तू थांबवू नकोस आत्ताच. हे बघ, हे बघ, तू ह्यामध्ये काही बी पडू नको. अरे ते 10 लाख माझ्याकडे असताना चोरीला गेले. त्याच्या परतफेडीसाठी घेतलेलं व्रत आहे. आणि आता ते कर्ज फिटूस तर मला करावं लागेल. तशी मी अन्नपूर्णेची शपथ घेतल्या. माझी शपथ मला मोडायला लावू नकोस लेकरा. अगं अक्केपत, यांच्यामुळे तुम्हाच नाही होणार त्रास. मी कसा सहन करायचा? नुसतं बघत राहायचं वय? म्हणूनच आम्ही तुला काय सांगितलं नव्हतं. तू 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 प्लीज शांत हो. आधी आमच्या खानावळीचं चालतो. निशी निशी, तू 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 जितका चिडशील तितके त्याला जास्त त्रास देते. निशी निशी लेकरा, अरे निशी अरे काय निशी निशी निशी. तुझ्या लेकराला शपथ मोडेल बघ. लेकरा, ऐकून घे माझं. काय बी करू नकोस. नाही अक्का, मी काही नाही करणार. काय नाही करणार? मग अंगावर कशाला यायलाय? तिथूनच बोलायचं की. गोपीनाथ शेठ, गोपीनाथ शेठ, मला माफ करा. खानावळीचे मालक तुम्ही असून तुमच्या संग लय उर्मटपणे वागलो. खरंच सॉरी. माफ करा. माझा राग अक्कावर आणि बाकीच्यांवर काढू नका प्लीज. मी जातो. सॉरी. लेकर, आज माझ्यामुळे तुझ्यावर हात सोडायची पाळी आली रे. जमलं तर मला माफ कर. आणि
इथली काळजी करू नको. सगळं व्यवस्थित होईल. पहिले दिवस परत येतील, माझ्यावर विश्वास ठेव. निशी, निशी, निशी. तुला काय वाटलं मी तुला प्रॉब्लेम मध्ये असं सोडून जाईन वय? तू असं रागात निघून गेल्यावर कुणाला बी तसंच वाटेल की. अगं मी रागानं निघून चालल्याचं नाटक केलेलं कारण मला त्या दोघांना फसवायचं होतं. तुझ्या संग जे बोलायचं होतं ना ते त्यांच्या पुढे बोलता नसतं आलं एवढंच. मला माहित होतं तू माझ्या मागे येणार ते. कसं माहित होतं? माहित होतं. आणि तू अजिबात काळजी करू नको आता. हा सगळं अधिगत होणार आहे ते बी अक्काची शपथ न मोडता. अक्काला सांग मी हे दिवस बदले, जुने दिवस परत आणे. आणि जर नाही आणू शकलो ना तर अक्काच्या खानावळीतलं अन्न परत खाणार नाही. निशी, नाही ते काय नाही, ठरलं की ठरलं. हे माझं वरच समज. आधीच ते दोघं लय डोसक्यात गेल्यात माझ्या. त्या दोघांना सोडत नसतोय मी. आता त्या दोघांची उलटी गिनती सुरू. काय ग, फोन उचलत नाही होय? निशांत असं कधी करत नाही का फोन उचलला नाही? तुला काय म्हणला, निघालो म्हणला ना? मग एवाना माणूस मुंबईला पोचल. गेला कुठं हा? तुझ्याशी बोलला तेव्हा कुठं होता? कोणाबरोबर आहे? काही बोलला का? का नेमका कुठल्या वेळेत घरी पोचतोय? काही सांगितलं? ह्या बाईचे प्रश्नच संपत नाही. आणि मुळात हिला काय सांगायचं मी सगळं? मलाही नेमकं माहित नाही कुठे गेलाय. कदाचित वसुलीसाठी गेला असेल. तांबड्या पांढऱ्या संगत वसुलीला गेला नाही. आता एकट्यानं कुठली वसुली करायला ते बघायला पाहिजे. या उद्याच्या कामाबद्दल त्याच्याशी बोलू म्हणलं तर हा जागेवर नाही. अस्मी बरोबर गेला असेल भटकायला. आणि तू बस इथं वाट बघत. तुझा यो अति चांगुलपणा आहे ना तन्या, तोच तुला नडणार आहे एक दिवस. माझ्या वागण्याला चांगुलपणा समजण्याचा तुमचा हा भोळेपणा तुम्हाला सगळ्यांनाच नडणार आहे. आणि ते माझ्या पथ्यावर पडणार आहे. हा सांगतो तुला. हा ठेव, चल फोन, बाय. निशी, निशी, अरे
किती कॉल्स केले तुला, तू कॉल का रिसीव्ह करत नव्हतास? अगं ते म्हणजे मी तुला नव्हते करणार एवढे कॉल्स, पण निर्मला काकूंनी सांगितलं तुला कॉल करायला म्हणून करत होते. त्यांचं काहीतरी महत्वाचं काम आहे तुझ्याकडे म्हणून त्या सांगत होत्या मला कॉल करायला. पण तू अस्मी बरोबर होतास हे मी त्यांना कळू दिलं नाहीये. मी त्यांना सांगितलं की तू वसुलीच्या कामासाठी गेलास. थँक्स तने, तू मला समजून घेतेस, मला एवढं प्रोटेक्ट करतेस, हीच लय मोठी गोष्ट आहे माझ्यासाठी. अरे दोस्त के लिए तो जान भी हाजिर है. एनिवे तू काय घेशील? चहा, कॉफी, ज्यूस? लगेच करते. नाही नाही का, काय झालं? काही खाऊन आलास का? नाही अगं, माझा मूड नाही. का? अस्मी बरोबर भांडण झालं का? नाही अगं, राधाक्काच्या खानावळीत लय मोठा प्रॉब्लेम झालाय. ओ, तायडे कुठे आहे ग? अगं ती सरासनी डबा पोचवाय गेली. आणि तर ठेवते. अगं नको, तू अभ्यास करायलास ना, कर, मी ठेवते. अगं झालाय माझा अभ्यास, मी फक्त नजर फिरवालते. ठेव मग. आणि बाहेर काय राहिलं असेल तर फ्रीज मध्ये ठेव. हा. आया, अगं फ्रीजचं दार उघड ना. का? काय झालं? तिथे अगं फ्रीजचं दारच उघड ना. त्या यामिनीनं फ्रीजला लॉक लावलाय वाटतं. तुझी एवढी हिंमत? फ्रीजचं दार लॉक आहे समजल्यावर अस्मीचा तर बाजारच उठल. कसली बडकेल नाही ती. पण करू काही चेकणार नाही. आणि काय करायचं म्हटलं तर अक्का तिला काही करू देणार नाही. बया. आणि मग ह्या बंद फ्रीज मुळे उद्या खानावळ कदाचित कायमची आपली होईल. कदाचित नाही, नक्कीच. आता हे काय नवीन नाटक आहे? अस्मे, जाऊ दे, तिला जे काय करायचं असेल ते करू दे. काय करायचं ते करू दिल्यामुळेच ही वेळ आली आपल्यावर. आता फ्रीज लॉक करायची काय गरज होती? उद्याच्या आपल्या सकाळच्या चहाचं काय? मी जाऊन ते लॉकच तोडते. बघ काय करते ती. अस्मे थांब, मी बघीन काय करायचं ते. बाहेरनं दूध आणि चहासाठी. पण तू काय बी करू नको. आधीच अडचणी काय कमी नाही आहे, त्यात वाढ नको. असं म्हणूनच त्यांचं फावलंय. राहू दे आता, तू आता फक्त शांत राहा. मी सांगितलेलं काम वेळेत होईल ना सोहम? चालेल, मी नंतर मेसेज करतो तुला. फक्त तयार राहा. हा? कुठे गेला होतास वसुलीला? आणि त्या तनयाला कबूल करून बी तिला भेटायला आला नाहीस. तिचा फोन बी उचलला नाहीस. मम्मी, याविषयी मी बोललो तिच्याशी आणि मी तिला सॉरी बी म्हणलोय. आणि वसुली संबंधात पण तिच्याशीच बोललास का? नाही म्हणजे मी विचारण्यापूर्वी मला सांगायला पाहिजे होतंस ना तू. मी सांगितलं नाही कारण मी वसुलीला गेलोच नव्हतो. तनयाने तसं सांगितलं असेल, पण माझं एक वेगळं काम होतं. वेगळं? व्यवसायासंबंधित का पर्सनल? पर्सनल. तरी बी तुला सांगतो मम्मी, कारण या गोष्टीचा आपल्या व्यवसायासंग सुद्धा संबंध आहेच.
मी आज अस्मीकडे गेलतो. राधक्काच्या खानावळीत. मग दुपारपासून संध्याकाळ पावतूर तिथं जेवत होतास? त्या गावठी खानावळीत वायफाय तर नसलच का? रेंज पण नव्हती फोन उचलायला? मम्मी मी खानावळीत थोडा वेळच होतो, पण मग जाऊ दे, मला इंटरेस्ट नाही. एका महत्वाच्या डील संबंधी बोलायचं होतं म्हणून तनयाला फोन करायला सांगितला होता तुला. आणि पुढचे 2 दिवस काही बी काम ठेवू नकोस. आपल्याला सॉरी मम्मी, पण पुढचे 2 दिवस मला राधाकासाठी पाहिजे. प्लीज. अक्काच्या खानावळीवर गोपीनाथ आणि यामिनीनं कब्जा केलाय. राधाकांत तिच्या लेकींना गुलामगत वागवायला, टॉर्चर करायला ते. म्हणजे ते 10 लाखाचं प्रकरण अजून सुरूच आहे का? पण यात चूक तुझ्या राधाकाची आहे. मी 10 लाख कर्ज देत होते तेव्हा घेतलं नाही. मम्मी राधाकांत तेव्हा काय करायला पाहिजे होतं यापेक्षा मी आता काय करायला पाहिजे ते जास्त महत्वाचं आहे. ती खानावळ गोपीनाथच्या कचाट्यातनं सोडवून राधाकाची उस्तर मला फक्त थोडा वेळ दे. आपल्या करोडोच्या व्यवहारासमोर तुला ती 1.5 दमडीची खानावळ महत्वाची आहे. आणि हे सगळं कुणासाठी? तर त्या अस्मीसाठी, राधाकासाठी. तिच्या लेकींसाठी आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे माझ्या स्वतःसाठी. राधाकाची काय बी चूक नसताना आपण गोपीनाथकडनं पैसे घेऊन त्यांच्या खानावळीत दंगा करायला गुंड पाठवले, होय का नाही? तिकडे मी बी होतोच की, पण इनडायरेक्टली का होईना मी त्या हल्ल्यात सामील होतोच की. ती चूक तर दुरुस्त करता यायची नाही, पण आत्ता मदत करून मला समाधान तरी मिळेल. आपल्या व्यवहारामध्ये हे असले इमोशन आणायला कधीपासून शिकलास तू? राधाकाच्या खानावळीत जेवल्यापासून.